नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. मित्रांनो, कॉकरोच जनता पार्टी नावाचा एक प्लॅटफॉर्म, एक मंच ऑनलाईनवर तयार झाला आणि त्याची आता सध्या सगळीकडे चर्चा सुरू झाली. या निमित्ताने काही तरुण मंडळी ही झुरळांची चित्र शरीरावर लावून एके ठिकाणी आंदोलन करताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली. आणि त्यांची भूमिका तीच होती की युवकांवर अन्याय होतोय, युवकांना रोजगार नाही आहे, अनेक ठिकाणी युवकांकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. हे जे काही युवकांचं किंवा त्या प्लॅटफॉर्मवरच्या लोकांचं म्हणणं आहे किंवा ज्यांनी हा कॉकरोच जनता पार्टी नावाचा प्लॅटफॉर्म तयार केला त्यांचं जे काय म्हणणं आहे तेच ते म्हणत होते. पण ते सांगत असताना त्यांनी काही घोषणा दिल्या की हम सब झुरळ है, अशा पद्धतीने. हम सब झुरळ है, हम सब झुरळ है, हम सब झुरळ है. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा. आणि त्यावरनं एक जुनी घोषणा जी आहे ती आठवली. ती म्हणजे अण्णा हजारेंच्या काळामध्ये अण्णा हजारेंनी एक आंदोलन घेतलं होतं भ्रष्टाचार विरोधामध्ये. देशातला भ्रष्टाचार जो आहे तो समूळ नष्ट करण्याचं एक निश्चय जो आहे तो त्या आंदोलनामधनं करण्यात आला होता आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. देश विदेशातले लोक त्या आंदोलनाला पाठिंबा देत होते. अगदी त्यासाठी पैसासुद्धा अनेकांनी दिलेला आहे, खर्च केलेला आहे. अनेक लोक त्या आंदोलनाशी जोडले गेले, जे आज वेगवेगळ्या पक्षांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही सगळी माणसं त्यावेळेला एवढं ते आंदोलन वाढलं होतं किंवा एवढं लोकप्रिय झालं होतं की अनेक जण त्या निमित्ताने गांधी टोपी जी आहेत त्या डोक्यावर घालायचे आणि त्याच्यावर लिहिलेलं असायचं हम सब अण्णा, म्हणजे आम्ही सगळे अण्णा हजारे आहोत. प्रत्येक जणांमध्ये अण्णा हजारेंचीच आम्ही एक प्रकारे प्रतिमा आमच्यामध्ये आहे किंवा अण्णा हजारेंचे विचार आमच्यामध्ये आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न त्यातून होत होता. आणि त्यामुळे प्रत्येकजण अशा पद्धतीची टोपी घालायचा. सगळे लोक जमले की त्यांच्याकडे त्या टोप्या असायच्या, हम सब अण्णा, आम्ही सगळे अण्णा हजारे, अशा पद्धतीने लिहिलेलं असायचं. पुढे हळूहळू आपल्याला त्या आंदोलनाचं काय झालं आहे माहितीच आहे. आंदोलन जे ते बारगळलं. त्या आंदोलनानंतर अण्णा हजारेसुद्धा अस्तंगत झाले. त्यातून मग पुढे केजरीवाल यांचा उदय झाला आणि मग केजरीवाल यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यांना दिल्लीमध्ये सरकारसुद्धा स्थापन करता आलं आणि हळूहळू अनेक लोक हम सब केजरीवाल म्हणत त्यांच्यासोबत गेले. म्हणजे हम सब अण्णा म्हणणारे लोक अण्णांना विसरले आणि हम सब केजरीवाल म्हणत त्यांच्यासोबत गेले. मग हे आठवलं या निमित्ताने की आता हे सगळे तरुण हम सब झुरळ असं म्हणतायत. बरं, त्यांना त्यांची जी काही मतं मांडायची आहेत, त्यांना स्वतःला काय म्हणायचं आहे किंवा आम्ही झुरळ आहोत, आम्ही कॉकरोच आहोत, आम्ही या कॉकरोच जनता पार्टीचे सदस्य आहोत, हे काय म्हणायचं असेल आणि त्यांना त्या ज्या पद्धतीने राजकारण करायचं असेल, जी काय भूमिका घ्यायची असेल ते घेऊ शकतात. त्याला कोणीच रोखू शकत नाही. पण ही भूमिका इतर पक्ष जे आहेत त्यांनी त्यांना पाठिंबा जरूर द्यावा की युवकांना आमचा पाठिंबा आहे, युवकांवर जे काही अन्याय होत आहेत त्याला आमचा पाठिंबा आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, युवकांना चांगलं आयुष्य जगता यावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. आम्ही सुद्धा त्याबाबत कुठेतरी आम्हालाही जाणीव आहे युवकांवर अन्याय होत असल्याची, हे बोलायलाही हरकत नाही राजकीय पक्षांनी. कारण शेवटी जर या कॉकरोच जनता पार्टीचा काहीतरी पक्ष उद्या स्थापन झाला तर तो पक्ष काय फक्त भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध लढणार नाही, तो बाकीच्या पक्षांविरुद्ध सुद्धा लढणार आहे. मग त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, शिवसेना असेल, समाजवादी पक्ष असेल, MIM असेल, सगळ्याच पक्षांच्या विरुद्ध तो लढू शकतो आणि तो युवकांना आकर्षित करू शकतो. त्यामुळे युवकांच्या बाबतीत आपण कुठेतरी संवेदनशील आहोत हे सगळे राजकीय पक्ष दाखवू शकतात. पण या निमित्ताने आदित्य ठाकरेंची एक प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. त्यांना या सगळ्या कॉकरोच जनता पार्टीच्या संदर्भामध्ये त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले आम्ही पण झुरळ आहोत आणि झुरळ किती वर्ष जिवंत राहतं, किती वर्ष ते जगतं हे तुम्हाला माहिती आहे का? त्या पद्धतीने झुरळ हे काहीतरी वेगळं करून दाखवू शकतं असं त्यांना सांगायचं. पण ते जेव्हा म्हणतात की आम्ही पण झुरळ आहोत तेव्हा थोडंसं आश्चर्य वाटतं. हम भी सारे कॉकरोच ही है और कॉकरोच आसानी से मरता नहीं है, आपको पता है.
कॉकरोच बहुत साल जीता है और कॉकरोच अगर साथ में है सब देश के तो क्या होगा आपको भी पता है. कारण आदित्य ठाकरे हे अशा पक्षातून येतात ज्या पक्षाचं नाव अनेक वर्ष शिवसेना हा पक्ष जो आहे त्याने ज्या पद्धतीने आक्रमक राजकारण केलं त्यासाठी ओळखला जातो. बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे संस्थापक, त्यांचं परखड बोलणं, त्यांची भाषणं ही अजूनही लोकांना लक्षात आहेत. आणि तेवढंच कशाला, त्या पक्षाचं जे चिन्ह आपण पाहतो म्हणजे निवडणुकीचं चिन्ह वेगळं, धनुष्यबाण असेल किंवा आत्ता मशाल हे चिन्ह असेल ते वेगळं, पण वाघाचं चिन्ह आपण पाहतो बॅनरवर, डरकाळी फोडणारा वाघ, हे चिन्ह कशाचं आहे तर आक्रमकतेचं लक्षण आहे की आम्ही वाघासारखे आहोत, कोणत्याही आव्हानांना आम्ही भिडू शकतो, कोणती आव्हानं जी आहेत समोर आली तर आम्ही त्या आव्हानांना फेकून देऊ शकतो आणि आमचं लक्ष साध्य करू शकतो. किंवा वाघाचं चिन्ह यासाठी लावलं जातं की आमच्या आक्रमकतेसमोर बाकीचे कोणी टिकू शकत नाही. मी साधारणपणे प्रत्येक व्यक्ती जो आहे तो एखादी शौर्याची उपमा देत असतो की हा अमुक व्यक्ती हा सिंहासारखा आहे, त्याचं भाषण हे सिंहगर्जना आहेत किंवा त्याची घोषणा ही सिंहगर्जनेसारखी आहे, किंवा अमुक एखाद्याने काहीतरी घोषणा केली तर ती वाघाची डरकाळी आहे, एखाद्याची नजर आहे ती गरुडासारखी आहे किंवा त्याची झेप गरुड झेप म्हटली जाते. तर हे कशाला उपमा दिल्या जातात तर त्याच्यातून त्याचा आक्रमकपणा दिसतो, त्याची ताकद दिसते, त्याचं बळ दिसतं, यासाठी ती उपमा वापरली जाते. शिवसेनेने वाघाची जी प्रतिमा वापरली त्याच्यामागचं कारण तेच आहे की हा पक्ष वाघासारखा झेप घेणारा, आव्हानांवर झेप घेणारा किंवा त्यांच्यावर कोणी समाजातल्या लोकांवर अन्याय करणारा असेल तर त्यांना तडाखा देणारा, त्यांचं भय वाटलं पाहिजे अन्याय करणाऱ्याला, या उद्देशाने अशी प्रतिमा जी आहे ती वापरलेली असली पाहिजे आणि ती वापरली जाते. अनेक जण सिंहाची प्रतिमा वापरतात, वेगवेगळ्या ध्वजांवर असते, वेगवेगळ्या नाण्यांवर असते. कशासाठी सिंहाची प्रतिमा वापरतात तर त्याच्यामध्ये काहीतरी ताकद आहे, राज्य करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे, हा स्वभाव आहे त्या सिंहाचा वाघाचा, म्हणून त्यांची चिन्ह वापरली जातात. तर त्यामुळे शिवसेनेचा तो वारसा तो आहे आक्रमकता. आणि बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे सुद्धा परखड विचारांचे होते, त्यामुळे तो वारसा पुढे चालत गेला. उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रयत्न केला, अर्थात उद्धव ठाकरे काय बाळासाहेब ठाकरेंसारखे होऊ शकले नाहीत, पण त्यांच्या भाषणामध्येही त्यांनी तो आक्रमक स्वभाव आहे आपला, आमचा शिवसेनेचा आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. आम्ही मर्द आहोत की आम्ही कोथळा काढू, शिवाजी महाराज तलवार वगैरे हे सगळे शब्दप्रयोग कशासाठी होते तर आपण आक्रमक आहोत हे दाखवण्यासाठी होते. पण आदित्य ठाकरे काय म्हणतात तर आम्ही झुरळ आहोत, झुरळ अनेक वर्ष जिवंत राहतं. आता झुरळ अनेक वर्ष जिवंत राहिलं तर त्याने काय फरक पडतो, समाजाला काय फरक पडतो. त्या झुरळ जरी आजूबाजूने गेलं कुठून तरी तर त्याच्यामुळे लोकांना काहीच वाटत नाही. आपल्या जवळपास आलं, आपल्या घरामध्ये आलं तर उलट आपण चपलेने मारतो किंवा त्याच्यावर काय औषधाची फवारणी करतो, झाडूने मारतो किंवा अंगावर आलं तर झटकून देतो. कोणी झुरळाला पाळत नाही की हा किती बलशाली प्राणी आहे, ह्याला पाळलं तर अनेक लोक घाबरतील, अशी झुरळाची कोणती ओळख नाही. त्यामुळे उपमा देताना त्यांनी ठीक आहे, ते जे कोणी युवक आहेत ते आंदोलन करतायत हम सब झुरळे असं म्हणून ते काय नेमकं त्याच्याहून साध्य करतायत माहीत नाही, पण त्यांचा तो मुद्दा वेगळा आहे, त्यांना ते काय करायचं ते करतील. पण जो पक्ष ज्याचा वारसा आक्रमकतेचा आहे, ज्यांनी आक्रमक राजकारण करत आलेले आहेत आणि ते नेहमीच म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंचा विचार आम्ही पुढे नेत आहोत, तर बाळासाहेबांचा विचार काय आक्रमक विचार आहे. ते कोणत्याही पदावर नव्हते, ते मुख्यमंत्री नव्हते, पंतप्रधान नव्हते, कोणते मंत्री नव्हते, पण तरी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये त्यांची ताकद होती, दरारा होता, दबदबा होता. अनेक राजकारणी हे मातोश्रीवर येत असत त्यांची भेट घ्यायला, त्यांची काही मतं जाणून घ्यायला, त्यांचा पाठिंबा मिळवायला सुद्धा, म्हणजे एवढी ताकद होती. आणि त्यासाठी ती प्रतिमा योग्य होती की वाघ, बाळासाहेब ठाकरे वाघ आहेत, बाळासाहेब ठाकरे सिंह आहेत असं म्हटलं तर आपल्याला पटतं, ते त्यांच्या भाषणातून त्यांच्या वक्तव्यातून ते दिसून येते. पण मग आदित्य ठाकरेंनी आम्ही सगळे झुरळच आहोत असं म्हणण्याला काहीच अर्थ राहत नाही. आता त्यांनी ते म्हटलं म्हणून ते काय झुरळ होत नाहीत, पण तरी त्यांच्या पक्षाची जी काही प्रतिमा आहे ती वाघाची प्रतिमा आहे, त्या दृष्टीनेच बोललं पाहिजे. पाठिंबा द्यायला हरकत नाही, आमचा या सगळ्या युवकांना पाठिंबा आहे, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही शिवसेनाही त्यांच्या पाठीशी उभी राहील, हे बोलायला काहीच हरकत नसते, हे सगळे पक्ष बोलू शकतात. पण आम्ही पण झुरळ आहोत हे जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मग आश्चर्य वाटायला लागतं.
कुमार विश्वास हे कवी आहेत, आपल्याला माहिती आहे, ते पूर्वी आम आदमी पार्टीमध्ये होते. हा जो कॉक्रोच जनता पार्टी नावाचं जे काही प्लॅटफॉर्म आहे त्याच्या मागे आम आदमी पार्टीची प्रेरणा आहे असं म्हटलं जातं. कारण तो अभिजित दिपके जो आहे, जो या सगळ्या प्लॅटफॉर्मचा संस्थापक आहे, त्याचा पूर्वी आम आदमी पार्टी संबंध होता. त्यामुळे कुमार विश्वास हे जो आम आदमी पार्टीचे होते, पण त्यांच्या काय भूमिका आहे बघा, काय म्हणतात ते झुरळांबद्दल. आणि ही सगळ्यांचीच भूमिका आहे, केवळ कुमार विश्वास काहीतरी वेगळं सांगतात अशातला भाग नाही. मुझे जो पहली बार कॉकरोच पता चला था जब मैं बड़ा हुआ था, तो मेरी माँ ने बताया था कि कॉकरोच जो है अंधेरे में रहता है, कॉकरोच इकट्ठा होकर रहता है, कॉकरोच हर शोभन वस्तु पर आक्रमण करता है, कॉकरोच बनी बनाई व्यवस्थाओं को नाश करता है, कॉकरोच सड़न में पैदा होता है और कॉकरोच जो है वो बहुत ही त्याज्य जीव है. त्यामुळे आपण झुरळाची उपमा ही ज्यांनी प्लॅटफॉर्म काढलाय त्यांना ती कशासाठी वापरायची आहे ते वापरू शकतात. त्यांना खिल्ली उडवायची आहे. सरन्यायाधीशांनी जे काय वक्तव्य केलं होतं, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी त्याची खिल्ली उडवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला असेल, त्या माध्यमातून लोकसंग्रह व्हावा, तरुण एकत्र यावेत असं वाटत असेल तर ठीक आहे. पण आदित्य ठाकरेंनी अशी उपमा दिल्यानंतर त्याचं आश्चर्य वाटतं. बाळासाहेब ठाकरे तर अण्णा हजारेंवर कठोर टीका करायचे, पण आदित्य ठाकरे मात्र आम्ही सगळे झुरळच आहोत असं म्हणतात, तेव्हा आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. तुम्हाला विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.